ट्रकवरती बॅनर लावले गेले, जे किट्स आहेत त्याच्यावरती देखील स्टिकर्स लावले गेलेले आहेत, ज्यामध्ये एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांचे फोटो दिसतायत। या मदत कार्यात देखील प्रचार करताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री प्रताप सरनाईक सध्या आपण पाहतोय। जे ट्रक्स मदतीसाठी आलेले आहेत त्या प्रत्येक ट्रकवरती भले मोठे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत आणि त्यासोबत जे किट वाटप केलं जाते त्या किट्सवर देखील एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांचे फोटो आपल्याला दिसतायत। मदतीच्या किटवरती शिंदे आणि सरनाईकांचे फोटो आहेत, त्यामुळे मदत करताना देखील प्रचार करण्यावरती भर दिला जातोय अशी चर्चा सुरू झालेली आहे। शिंदेंनी दिलेल्या किटमध्ये तेल, डाळ, टूथपेस्ट, अंथरूण, पांघरूण या सगळ्याचा समावेश आहे। दरम्यान अनेक ट्रक्स दाखल झालेले आहेत, पण या प्रत्येक ट्रकवरती फ्लेक्स लावण्यात आलेत, बॅनर्स लावण्यात आलेत आणि ही मदत कोणाकडून केली जाते, कोणत्या पक्षाकडून केली जाते हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न होतोय। आज उपमुख्यमंत्री शिंदे आणि मंत्री प्रताप सरनाईक धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत। धाराशिवचे पालकमंत्री आहेत प्रताप सरनाईक। शेतकरी नेते अजित नवले सध्या आपल्यासोबत आहेत। अजित नवलेजी, खरं तर मदतीची फार मोठी अपेक्षा आहे शेतकऱ्यांना, सर्वसामान्यांना, पण या मदतीच्या वाटपात सुद्धा प्रचारावर भर देताना दिसतोय। आपली पहिली प्रतिक्रिया? हे अत्यंत संतापजनक गोष्ट आहे। शेतकरी अत्यंत दुःखात आहे। पाऊस अजूनही थांबलेला नाहीये। अनेक ठिकाणी अजूनही शेतकऱ्यांचं रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झालेलं नाहीये। अशा परिस्थितीमध्ये केवळ 7,000 रुपये प्रति शेतकरी हे सरासरी मदत करणं ही अत्यल्प मदत आहे। त्याचं सुद्धा क्रेडिट घेतलं जात आहे, पोस्ट केल्या जात आहेत, फ्लेक्स लावले जात आहेत आणि आता दौऱ्यांचे फोटो सगळीकडे व्हायरल होत आहेत। कुणी ट्रॅक्टरवर चढून फोटो काढतोय, कुणी मंत्री पावसात शेतामध्ये उतरून त्याचे फोटो व्हायरल होत आहेत। मला वाटतं ही असंवेदनशीलतेचा कळस आहे। बळीराजा ज्या प्रकारे संकटात आहे त्याच्या भावना अजूनही सरकार दरबारी योग्यरित्या पोहोचलेल्या नाहीत आणि म्हणून मी या गोष्टीचा अत्यंत वेदनामय पद्धतीने निषेध करतो। सरकारने अजूनही ही नौटंकी थांबवावी, प्रचार थांबवावा आणि खरीखुरी मदत बळीराजाला करावी असं आवाहन आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला आणि राज्यकर्त्यांना करतो। नवलेजी, या सगळ्यामध्ये असं आहे की ही कोणतीही सरकारी मदत नाहीये, तर प्रताप सरनाईक यांच्या प्रतिष्ठानकडून ही मदत केली जाते किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ही मदत केली जाते। दुर्दैव हे आहे की ती मदत करत असताना सुद्धा त्यावरती स्टिकर्स आणि फ्लेक्स लावले जातात। म्हणजे ही सरकारी मदत तर अजिबातच नाही, वैयक्तिक पातळीवर मदत करताना सुद्धा त्यात प्रचार केला जातोय। हे असंवेदनशीलता आणि एक प्रकारे शेतकऱ्यांचं दुःख काय आहे हे न कळाल्याचं लक्षण आहे। हा जो प्रचाराचा सगळा पूर आहे त्याच्यामुळे आणखीन शेतकरी व्यथित होतील। राजकारण याच्यामध्ये करू नका असं एकीकडे आव्हान करायचं, विरोधकांना सांगायचं की तुम्ही राजकारण करताय आणि आपण मात्र तुटपुंजी जी मदत देऊ करतोय त्याच्यावर स्वतःचे फोटो आणि पक्षाचं चिन्ह छापण्यापर्यंत जायचं। मला वाटतं हे अत्यंत एक प्रकारे ह्या सगळ्या संकटाची चेष्टा आहे।